एमआयडीसीमध्ये तरुणावर खुनी हल्ला, हल्लेखोर पसार, तरुणाची प्रकृती चिंताजनक. कुपवाड शहरातील वाघमोड नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण ताज्या असतानाच काल बुधवारी रात्री पुन्हा कुपवाड एमआयडीसीमधील मेनन पिस्टन चौकाजवळ एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. अशा गुन्हेगारी घटनांमुळे कुपवाड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काल बुधवारी मेनन पिस्टन चौकात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास विकास गौडा पाटील व 19 मूळगाव जिरगाळ तालुका जत सध्या राहणार माधवनगर याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात विकासच्या डोक्याला व हातावर खोलवर वार झाले आहेत. त्याला सांगली मिरज रस्त्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कुपवाड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान कुपवाड शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्याचे नूतन पोलीस अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असून कुपवाड पोलीस ॲक्शन मोडवर येणार का असा सवाल आता नागरिकातून व्यक्त केला जात आहे.